शेतकरी कामगार पक्ष हा स्वातंत्र्य पूर्व काळातील पक्ष 1900 उठून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिलेला आहे। न्याय हक्कासाठी लढणारा कामगारांच्या न्यायपेटीमध्ये आपण साऱ्यांनी या बॅटच्या निशाणीचं छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय भवानी। कामगारांच्या एकजुटीचा, कामगारांच्या एकजुटीचा आणि त्याला एकदा संधी द्या, त्या संधीचं सोनं शेतकरी कामगार सुसज्ज अशी सुलभ शौचालय बांधण्याची व्यवस्था ज्यावेळेला या ठिकाणी अनेक आपला अजेंडा, आपला जाहीरनामा घरोघरी पोहोचलेला आहे। म्हणायला लागले की मतं खाण्यासाठी उभे राहिले असतील, पण मतं खाण्यासाठी नाही, आम्ही मतं घेण्यासाठी उभे राहिलेलो आहे आणि विकासाच्या कामाचा मुद्दा घेऊन आम्ही उभे राहिलेलो आहे। या सर्व मतदार बंधू भगिनींनो, त्याचप्रमाणे या ठिकाणी वार्ड क्रमांक 87च्या उमेदवाराबद्दल मी थोडीशी माहिती देतो। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुका 2015 या निवडणुकांच्या प्रचारासाठी या ठिकाणी माझ्यासोबत आलेले आमचे मित्र सचिन ताडफळे, त्याचप्रमाणे थोड्याच वेळात दुसरीकडची सभा आटोपून या ठिकाणी येणारे आमचे नेते माजी आमदार विवेकानंद पाटील साहेब आणि या 2 प्रभागातल्या रुकिया शेख भाभी आणि प्रशांती मांढरे ताई या दोन्ही उमेदवार आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। या निवडणुकांमध्ये या ठिकाणी प्रस्थापित पक्ष असताना बाजूला रायगड जिल्हा असेल, पनवेल तालुका असेल, त्या ठिकाणी सत्तेत असणारा शेतकरी कामगार पक्ष या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा या ठिकाणी प्रवेश करता झालेला आहे। सर्वांना प्रश्न पडला होता की इथे 4-4 पक्ष असताना पुन्हा शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी का येतोय। मी आपल्याला सांगू इच्छितो बंधू भगिनींनो, या ठिकाणी असणारे 4 ही पक्ष हे धनाढ्य लोकांचे पुरस्कर्ते असणारे पक्ष आहेत। ज्याला आम आदमी म्हटलं जातं, ज्याला कॉमन मॅन म्हटलं जातं, ज्याला सर्वसामान्य माणूस म्हटलं जातो, जो या ठिकाणी बाहेरून आलेला आहे, या ठिकाणी नोकरी धंद्यानिमित्त या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातून आलेला असेल, मराठवाड्यातून आलेला असेल, विदर्भातून आलेला असेल, या सर्वसामान्य माणसांवर ज्या वेळेला अन्याय होतो त्यावेळेला या ठिकाणी कुठलाही पक्ष धावून येत नाही। ज्या ज्या ठिकाणी अन्याय असतो त्या ठिकाणी धावून जाणारा एकच पक्ष आहे, तो म्हणजे शेतकरी कामगार पक्ष। आणि असा पक्ष या ठिकाणी जे सत्ताधाऱ्यांचे मदमस्तपणा चाललेला होता, या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहित आहे राजकारण म्हणजे सामान्य लोक असं समजतात की राजकारण म्हणजे एक गजकरण आहे, जितकं खाजवाल तितकं खरुजासारखं वाढत जातं, परंतु राजकारण हे स्वच्छ असलं पाहिजे। राजकर्त्या लोकांनी या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी काम करणं ही आजच्या काळाची गरज आहे, परंतु सर्वसामान्यांच्या मदतीला या ठिकाणी मग तो राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल किंवा भाजप सेना युती असेल, याचे कुठलेही नेते या ठिकाणी सामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीयेत। मित्रांनो, सत्ता उपभोगून ज्याप्रमाणे आपण म्हणतो एखादा हत्ती मदमस्त झाला तर त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी माहुताची गरज लागते, मग तो हत्ती काबूमध्ये राहतो। सत्तेचा वापर सातत्यानं करून मदमस्त झालेल्या राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवणं गरजेचं होतं आणि ते अंकुश ठेवण्यासाठी या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाने प्रवेश केलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत रुकिया शेख मॅडम, आपण सर्वजण त्यांना ओळखता, सर्वसामान्यांसाठी सातत्यानं धावून येणाऱ्या, मग ती कुठलीही वेळ असेल, सामान्य गरीब माणसाचा कुठला प्रश्न असेल, कुणाला ॲडमिशन असेल, ॲडमिशनचा प्रश्न सतावत असेल, कुणाच्या घरी एखादी दुःखद घटना घडली असेल,
तर त्या सातत्यानं धावून जाणाऱ्या कार्यकर्त्या होत्या. भले त्या आपण सर्वजण त्यांना शिवसेनेच्या म्हणून ओळखत असाल, परंतु ज्या पक्षाच्या वाढीसाठी सातत्यानं ज्या रुकिया शेख मॅडमने काम केलं त्या पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला. मगाशी मी म्हटलं, ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी धावून येणारा शेतकरी कामगार पक्ष आहे आणि त्यांच्यावर अन्याय झाला म्हणून शेतकरी कामगार पक्षानं त्यांना उमेदवारी दिलेली आहे. प्रशांती मांढरे यांचे पती नवनाथ मांढरे हे या परिसरात सातत्यानं एक समाजसेवक म्हणून आपण सर्वजण ओळखता. ते सातत्यानं समाजसेवेची आवड असणारे मित्रांनो, भगिनींनो, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छेन की शेतकरी कामगार पक्षानं सर्वसामान्यांसाठी काम करणारे, सामाजिक कामाची आवड असणारे, समाजसेवेचं व्रत घेऊन काम करणाऱ्या लोकांना या ठिकाणी उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत. या ठिकाणी असं ऐकायला मिळतं की प्रचंड पैसा या निवडणुकांमध्ये ओतला जाणार आहे. प्रत्येक मतदारापर्यंत या ठिकाणी लक्ष्मीचं दर्शन होणार आहे. बंधू भगिनींनो, आपल्याला एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छेन, जो एका सामान्य निवडणुकीसाठी लाखोमध्ये करोडोमध्ये पैसे खर्चून निवडून येईल, तो पुढील 5 वर्ष त्या पैशाचे दामदुप्पट कसे होतील ह्याच मार्गाने तो जाणारा असतो. परंतु शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या असतील, शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक ज्यांना आपण निवडून या ठिकाणी 22 तारखेला महापालिकेत पाठवणार आहात, त्यांना या ठिकाणी सर्वसामान्यांच्या त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. शेतकरी कामगार पक्ष त्यांना एक भटकम पाठिंबा म्हणून फक्त त्यांच्याशी उभा आहे. समाजसेवेचं व्रत घेतलेल्या लोकांना या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष सातत्यानं मदत करतो. सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न असतात. आज आपल्याला या ठिकाणी शाळांचा प्रवेशाचा प्रश्न माहिती आहे. या ठिकाणी प्रत्येक जानेवारी फेब्रुवारीमध्ये कॉन्व्हेंट शाळांच्या फॉर्म विकले जातात आणि ॲडमिशनच्या वेळेला त्यांना सामान्यांना धावपळ करावी लागते, ॲडमिशन मिळत नाही आहेत. केंद्र शासनाचा कायदा आहे RT, राईट टू एज्युकेशन. 25% जागा या ठिकाणी SC ST आर्थिक दुर्बल असतील किंवा अपंग असतील यांच्या मुलांना ॲडमिशन दिलं पाहिजे असा कायदा आहे. या ठिकाणी बाजूला पनवेल तालुक्यामध्ये शेतकरी कामगार पक्षानं 100% या जागा भरायला लावल्या. शाळांना मजबूर होऊन या जागा भराव्या लागल्या. गरिबांच्या मुलांना, SC STच्या मुलांना त्या ठिकाणी प्रवेश द्यावा लागला. या ठिकाणच्या कुठल्याही नगरसेवकांनी अशा पद्धतीचं काम केल्याचं आमच्या ऐकिवात नाहीये किंवा त्यांना तो कायदा सुद्धा कदाचित माहीत नाहीये असा या ठिकाणी नाईलाजानं का होईना मला म्हणावं लागते. अशा पद्धतीनं सामान्यांच्या प्रवेशाचा प्रश्न असेल, या ठिकाणी लहान मुलांना असेल, युवकांना असेल, तरुणांना खेळायला मैदानांची कमतरता आहे. सिडकोनं ज्या ज्या शाळांना या ठिकाणी भूखंड दिलेले आहेत त्यांचा सिडकोचा नियम आहे भगिनींनो, शाळांच्या वेळेव्यतिरिक्त आणि सुट्टीच्या दिवशी शाळेचं जे मैदान आहे ते या ठिकाणच्या स्थानिक तरुणांना, स्थानिक मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून दिलं पाहिजे. परंतु या शाळांनी कंपाऊंड घालून ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीचा कायदा आहे किंवा सिडकोच्या अटी आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. आणि ते माहीत असणारा शेतकरी कामगार पक्ष बाजूला पनवेल तालुक्यातील शाळांमध्ये अशा पद्धतीची मैदानं सर्वसामान्य तरुणांना खेळण्यासाठी खुली करून देण्याचं काम केलेलं आहे. आणि ते काम आम्ही या ठिकाणी आपल्या मुलांना, तरुणांना करून देऊ इच्छितो. अशा पद्धतीच्या अनेक सेवा आहेत. या ठिकाणी महापालिकेची रुग्णालयाची अवस्था आपल्या सर्वांना माहीत आहे. एखादी अडलेली भगिनी असेल, तिला जर या ठिकाणी महापालिकेत नेलं तर त्या ठिकाणी व्यवस्थित सेवा उपलब्ध नसते. मग महागड्या कुठेतरी खाजगी रुग्णालयात जावं लागतं. शेतकरी कामगार पक्षानं जो जाहीरनामा दिला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कामगार पक्षानं म्हटलेलं आहे की महापालिकांच्या हॉस्पिटलची सेवा या ठिकाणी सुधारण्यासाठी हा शेतकरी कामगार पक्ष आपल्याकडे आलेला आहे. बंधू भगिनींनो, अनेक जण असं म्हणतात की शेतकरी कामगार पक्षानं फक्त 36 उमेदवार उभे केले आहेत. एवढा मोठा मॅनिफेस्टो, एवढा मोठा वचननामा, एवढा मोठा विकासनामा कशा पद्धतीनं ते अंमलात आणतील. परंतु कोणताही कायदा करायचा असेल, कुठलीही गोष्ट या ठिकाणी अंमलात आणायची असेल तर जनमताचा, जनतेच्या हिताचा निर्णय असेल तर जनमत ज्याप्रमाणे रेटलं जाईल त्या रेटण्यासाठी कोणाचं तरी नेतृत्व हवं असतं. ते शेतकरी कामगार पक्ष यापूर्वी सातत्यानं करत आलेला आहे. अनेक कायदे शासनाला करावे लागलेले आहेत. मग तो आणि अन्यायी कायदा असेल, मग तो आमच्या SEZचा कायदा होता. SEZमध्ये जागा या पनवेल तालुक्यातली
अंबानींना उपलब्ध करून दिली गेली होती. शेतकरी कामगार पक्षानं आंदोलन केलं आणि तो SEZ रद्द करायला केंद्र शासनाला मजबूर केला. मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की शेतकरी कामगार पक्षाची संख्या किती याच्यापेक्षा शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांच्या मनगटामध्ये ताकद आहे आणि ती ताकद या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेतील आमच्या नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, त्यांना देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सक्षमपणाने या ठिकाणी उतरलेलो आहोत. अनेकांना धमक्याचे फोन आल्याचे ऐकण्यात येतं, अनेकांना दमदाटी केली जाते, मतदारांना देखील बाहेर पडू नका असं सांगितलं जातं. परंतु बंधू भगिनींनो, आपण जर या ठिकाणी 22 तारखेला जर घरी बसलात तर कायमची पुढची 5 वर्ष आपल्याला अन्याय सहन करावा लागेल. धैर्यानं बाहेर या, धैर्यानं मतदान करा आणि शेतकरी कामगार पक्षाचं जे चिन्ह आहे बॅट, या बॅटच्या निशाणीसमोरचं बटन दाबून आमच्या या दोन्ही भगिनींना प्रचंड बहुमतानं निवडून द्या आणि या रणरागिणींना महानगरपालिकेमध्ये पाठवून आपला सर्वसामान्यांचा आवाज या ठिकाणी सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचू द्या. मग तो त्या माध्यमातून आपण राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, तिथंपर्यंत देखील आपण भांडण्याची तयारी तुमच्या पाठबळावर या ठिकाणी ठेवू इच्छितो शेतकरी कामगार पक्ष. म्हणून बंधू भगिनींनो, आपल्याला विनंती आहे, शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीशी आपण उभे राहा आणि या दोन्ही रणरागिणींना येणाऱ्या 22 तारखेला या ठिकाणी प्रचंड मतदान करून आपण या ठिकाणी महापालिकेमध्ये पाठवा. आपले सर्वांचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न मला माहिती आहेत की या ठिकाणी आपल्याला बाकीची सुविधा आज या ठिकाणचे सत्ताधारी सांगतात की आम्ही इतक्या सुविधा करून दिल्या, परंतु सिडकोनं या ठिकाणी वसवलेलं शहर होतं, IT पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर सिडकोने तयार केलेलं होतं, ते जसंच्या तसं हस्तांतरित करण्यात आलेलं आहे. यांना रेडीमेड मिळालेलं आहे. त्यात थोड्याफार सुधारणा झाल्या असतील तर त्या करणं या आपल्या नगरसेवक म्हणून त्यांचं कर्तव्यच असतं, त्यात काही कोणी हे केलेलं नाही आहे. परंतु ज्या अजून अपूर्ण सेवा आहेत ज्यांचा मी उल्लेख केला आणि या पुढील वक्ते सविस्तरपणानं त्याच्यावर उहापोह करणार आहेत, त्याच्यावर प्रकाश टाकणार आहेत. तर अशा पद्धतीनं या सर्व समस्या जर आपल्याला सोडवायच्या असतील तर आपण सर्वांनी या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाची निशाणी बॅट, त्या बॅट समोरील बटन दाबून येणाऱ्या 22 तारखेला प्रचंड बहुमताने शेतकरी कामगार पक्षाला विजयी करा, एवढीच विनंती मी या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताई मांढरे आणि शेख भाभी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सर्वांनी त्यांचं जोरदार टाळ्यांच्या शेतकरी कामगार पक्षाचा हमारे पार्टी के महाराष्ट्र के प्रवक्ता मलिनलाल गायकवाड़ जी, ऐसे हमारे जैसे अभी आपको थोड़ी देर पहले बोला था, हमारी पार्टी के तोप और एग्रेसिव भाषण देने वाले हमारे सचिन जी, उपस्थित शेख ताई और प्रशांति ताई और उपस्थित सभी भाइयों और बहनों, मुझे भाषण इतना अच्छा नहीं आता है पर आज मैं सिर्फ उठा हूँ बोलने के लिए क्योंकि मैं कुछ शेख ताई के बारे में बोलना चाहता था. मैं अपने विचार प्रकट करना चाहता हूँ, भाषण नहीं करूँगा आप लोग के लिए. शेख ताई, जितना मैं तो वो विभाग में रहता हूँ, आप लोग तो उनके साथ रहे हैं, जितना मुझे उनके बारे में नॉलेज है, शेख ताई 20 साल से मेरे ख्याल से शिवसेना में काम कर रही हैं. शिवसेना की एक पद्धति आपको बताता हूँ. जब 20 साल शेख ताई ने शिवसेना के लिए काम किया तो शिवसेना बोलती थी मुस्लिम हमारे साथ हैं, वोट दो. बट जब टिकट देने की बारी आई तो जाति पात पे उन लोग ने निर्णय लिया है और शेख ताई को टिकट नहीं दिया. शेतकरी कामगार पक्ष आज नवी मुंबई में एक में पक्ष है जो जातिवाद पे नहीं जाता है, सर्वधर्म समभाव लेके चलने वाला पक्ष है. पहले मैं आप लोग को ये बताना चाहूँगा. दूसरा, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम बाद में हैं, पहले हम हिंदुस्तानी हैं. ये दिखाने का वक्त आ गया है, ना जात ना पात. बटन दबाना है हमें बैट पे और दिखाना है कि हम जात पात को नहीं मानते हैं. हम इधर जो रहने वाले, काम करने वाले और सच्चे दिल के लोग हैं उनको चुन के लाना है हमें. शेख ताई शायद थोड़ी कड़वी होंगी मुंह से, पर मैं आपको बताना चाहता हूं जो मुंह से कड़वे होते हैं वो ही दिल के साफ होते हैं, जो प्यार से बातें करते हैं वो ही दिल के काले होते हैं. इसलिए मैं आप सबसे एक स्पेशल निवेदन करना चाहूँगा. आज 2 दिन बाकी हैं, 2 दिन में ये जंग जीतनी है. इस बाकी पार्टियों को दिखाना है और खास करके सामने जो दिख रही है उस पार्टी को दिखाना है कि शेख ताई की कदर ना करने का नतीजा क्या होता है. और
शेख ताई को भारी मत से जीत के लाना है। हमको 150 वोट से नहीं, ऐसे वोटों से जिता के लाना है कि महानगर पालिका में हिस्ट्री हो जाए कि इतने वोटों से जीत के आई हमारी एक नगर सेविका है। ये आप लोग से मेरा एक खास निवेदन था। दूसरा मैं बोलना चाहूँगा प्रशांति जी के लिए, वो एक एजुकेटेड हैं, वो एक एजुकेटेड यंग कैंडिडेट हैं, उनको भी हमको जिता के लाना है। वो भी बहुत अच्छी सोच रखती हैं, बहुत अच्छे विचार रखती हैं और हमारे पार्टी की और उनकी सोच मिलेगी तो काम अच्छे होंगे आप लोगों के लिए। और ज़्यादा ना बोलते, जैसे मैंने बोला मुझे भाषण देना नहीं आता है, ज़्यादा ना बोलते मैं अपने शब्द यही खत्म करता हूँ और जय हिंद जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करून आणि येत्या 22 तारखेला आपल्या ह्या दोन्ही उमेदवारांना नगरसेवक म्हणून पाठवण्याकरता मोठ्या विश्वासानं उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींना आणि मतदार बंधू भगिनींना लाल सलाम करून मी माझे 2 शब्द सुरू करतो। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना जोर कितना बाजुए कातिल में है। आणि मैं भाभीना मी सांगू इच्छितो, मैं तो अकेला ही चल रहा था जानिबे मंजिल, मगर साथ मिलता गया और कारवा बनता गया। या विचारानं एका झेंड्याची साथ सोडून तुम्ही लाल झेंड्याची साथ पत्करली, पण लाल झेंडा आपल्याला त्या झेंड्यासारखा सोडणार नाही। तिथं जर मिळालं नाही प्रेम, ते आम्ही तुम्हाला प्रेम दिल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी प्रथम आपल्याला व्यक्त करतो। शेतकरी कामगार पक्ष हा खऱ्या अर्थानं लढणाऱ्या, खऱ्या अर्थानं लोकांकरता धावण्याला जाणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। आमची तिकीटं दिली जातात ती व्हाईट हाऊस मधून नाही, ग्लास हाऊस मधून नाही, मातोश्री मधून नाही, का तळ्यासमोरच्या बंगल्यामधून नाही, आमची तिकीटं दिली जातात ती वॉर्डातून। आज आमचे उमेदवार आहेत ते लोकांकरता काम करणारे आहेत, लोकांकरता धावणारे आहेत। आमच्या उमेदवारांमध्ये सगळे गुण आहेत, पण त्यांच्याकडे काही गुण नाही आहेत। ते भ्रष्टाचार करू शकत नाहीत, त्यांच्या मालकीची कुठली हॉटेलं नाही आहेत, त्यांचे एपीएमसी मध्ये गाड्या नाही आहेत, त्यांच्या नावावर कुठल्या गाड्या घोड्या नाही आहेत, त्यांच्या नवऱ्याचे काय 2-2, 4-4 फ्लॅट नाही आहेत। मग त्यांच्याकडे आहे काय? त्यांच्याकडे आहे तुमच्या आमच्यासारखे असलेली नीतिमत्ता आणि आपल्यासारखी असणारी लोकांकरता प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा। आज ज्यांची 50 कोटी, 55 कोटी, 60 कोटी, 7 कोटी, 8 कोटी संपत्ती असलेले उमेदवार जे आज महानगरपालिकेची निवडणूक लढवतात, मित्रांनो, ते हे नगरपालिकेमध्ये जेव्हा नगरसेवक म्हणून जातील तेव्हा जनता जनार्दनाची काय सेवा करतील? माननीय आमदार विवेक पाटील यांच्या आगमन झालेलं आहे। त्यांचं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करायचंय। माननीय आमदार विवेक पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे, जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचंय। आमदार विवेक पाटील साहेब आगे बढ़ो, प्रशांतीबाई आगे बढ़ो। शेतकरी कामगार पक्षाचा विवेक पाटील साहेब आगे बढ़ो। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। या ठिकाणी आमदार साहेबांचं आगमन झालेलं आहे। सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत करूया। तर मतदार बंधू भगिनींना माझं एकच आव्हान आहे की ज्यांची 6 कोटी, 50 कोटी, 54 कोटी, 7 कोटी अशी ज्यांची संपत्ती आहे ते उद्या नगरसेवक म्हणून जाऊन महानगरपालिकेमध्ये काय दिवे लावणार आहेत, का जे आपल्या जनता जनार्दनांकरता आपल्या भागात राहणारे, आपल्या सेवेला सदैव येणारे, आपल्याकरता 24 तास राहणाऱ्याच लोकांना आपण नगरसेवक म्हणून निवडून द्यायचोय। मित्रांनो, आज आपले विरोधक आपल्यावर आरोप करतात की शेतकरी कामगार पक्षाची ताकद काय, शेतकरी कामगार पक्ष किती जागा लढवतोय। हो ठीक आहे, आम्ही 36 जागा लढवतो,
पण मित्रांनो, लोकशाहीत जरी संख्येला महत्व असलं तरी काम करणाऱ्याच्या मनगटामध्ये किती ताकद आहे याच्यावरही लोकशाहीमध्ये तुमच्या लोकप्रतिनिधित्वाची किंमत ठरते. आज इथं माता भगिनी माझ्या इथे उपस्थित आहेत. सर्वांना मी एक भावनिक आवाहन करू इच्छितो की आज अनेक लोकांच्या संसाराची होळी करणाऱ्या, अनेक तरुणांना वाम मार्गाने लावणाऱ्या, अनेकांना गुन्हेगारी स्वरूपाकडे लावणाऱ्या, अनेकांच्या संसाराची बेचिराग करणाऱ्या लेडीज बार संस्कृतीचं ही छमछम जर महाराष्ट्रामध्ये कोणी बंद करायचं काम केलं असेल तर ते आमदार विवेक पाटील साहेब यांनी केलं. ना ते शिवसेनेने केलं, ना ते भाजपने केलं, ना ते राष्ट्रवादीने केलं आणि ना ते काँग्रेसने केलं. आणि त्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत काही शेतकरी कामगार पक्ष 288 सदस्य नव्हते. शेतकरी कामगार पक्षाचे केवळ 2च आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत होते. पण आमदार विवेक पाटील यांनी तो विषय मांडला आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभेला तो एकमताने ठराव करायला लागला. बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की जेव्हा आपल्या दोन्ही उमेदवार तिथं नगरसेविका म्हणून महानगरपालिकेमध्ये जातील तेव्हा नवीन मुंबई जनतेला कळेल की नगरसेवक हा कसा असायला पाहिजे, तर नगरसेवक हा यांच्याकरता असायला पाहिजे. आज आम्हाला म्हणतात अरे शेतकरी कामगार पक्ष काय आहे, अरे ही तर रिजनल पार्टी आहे. अरे हो ठीक आहे, आम्ही रिजनल असू पण आम्ही ओरिजिनल आहोत. कारण आमची जी बांधिलकी आहे इथल्या सर्वसामान्य जनतेशी आहे, इथल्या कष्टकरी माणसाशी आहे, इथल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय जनतेशी आहे. आज आपण आपलं गाव सोडून, आपला भाग सोडून, आपला प्रदेश सोडून या ठिकाणी आलेलो आहोत. नवीन मुंबई म्हणजे संपूर्ण भारताची एक प्रतिकृती आहे. भारताच्या प्रत्येक जिल्ह्यातून आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यातून इथं आलेला माणूस हा नवीन मुंबईमध्ये आहे. त्यांनी आपल्या घामाने या नवीन मुंबईला आपले कर्मभूमी बनवलेले आहे. आपल्या उज्ज्वल भवितव्याकरता, आपल्या पुढच्या पिढीकरता आज आपलं गाव सोडून आपण या नवीन मुंबईमध्ये आलेलो आहोत आणि नवीन मुंबईला आपली स्वतःची कर्मभूमी मानलेली आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपल्या इथं अनेक लोकांना आपण आपल्या खिशाला खार देऊन आपल्या मुलांना सीबीएसई मध्ये, ICSEच्या मीडियम्स मध्ये मुलांना आपल्या शाळेत पाठवतोय. आम्ही आपल्याला एकच अभिवचन देऊ इच्छितो, शेतकरी कामगार पक्षाला सत्ता द्या. महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा आम्ही असा करू की सीबीएसई आणि ICSE शाळेमध्ये पाठवायची, आपल्या मुलांना तिकडे जायची गरज भासणार नाही. आज नवीन मुंबईमध्ये काय अवस्था आहे, संपूर्ण नवीन मुंबई करता केवळ एकच हॉस्पिटल आहे आणि तेही अर्ध हॉस्पिटल यांनी खाजगी लोकांना विकलेलं आहे. मी आपल्याला एक आवाहन करू इच्छितो, आज जर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आली तर आलेली तिन्ही रुग्णालय, या तिन्ही रुग्णालयांमध्ये केवळ डायलिसिस नाही, ते MRI असो, CT स्कॅन असो, तसंच नवी मुंबई महानगरपालिकेचं अत्याधुनिक असं सिटी बर्नचं सेंटर असेल तेही शेतकरी कामगार पक्ष सुरू करेल. आज मी आपल्याला एक सांगू इच्छितो, नवी मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे 1650 करोड रुपयाचं. 1650 करोड रुपयाचं बजेट आहे. अरे पण इथल्या महापौरांना आणि इथल्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना लाज वाटायला पाहिजे. 1650 कोटी रुपयाचं बजेट असताना गेल्या 3 वर्षाची जर आपण बजेटमधली प्रोव्हिजन बघितलीत तर अल्पसंख्याकांकरता असं निधी आहे यांना वापरता आला नाही, पब्लिक टॉयलेटचा निधी यांना वापरता आला नाही, महिलांच्या सक्षमीकरणाचा निधी यांना वापरता आला नाही. याचा जाब तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. कारण यांचं लक्ष होतं फक्त टक्केवारी आणि टक्केवारीमध्ये. यांचं स्टँडिंग मधलं अंडरस्टँडिंग काय असतं हे सगळ्यांना माहिती आहे. मित्रांनो, आज 1650 कोटी रुपयाचं बजेट असताना आज महिलांवरती अनेक अन्याय आणि अत्याचार घडतात, त्याची माहिती पोलिसांना CCTV मध्ये मिळते. पण गेल्या 3 वर्षामध्ये नवीन मुंबई महानगरपालिकेने बजेटमध्ये प्रोव्हिजन असतानाही एकही रुपया CCTV मध्ये खर्च केला नाही. आणि आज इथं आमचे कामोठ्याचे सरपंच बसलेत, खारघरचे सरपंच बसलेत, ज्या ग्रामपंचायतीचं बजेट 6 आणि 7 करोड रुपये आहे ते लोक तिथं CCTV बसवू शकले. अरे महापौर साहेब आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनो, तुम्ही चुल्लूवर पाणी में आपको डूब मारना चाहिए. शेतकरी कामगार पक्षाची काम करायची ही पद्धत आहे. आज जे 2.5 FS आहे आणि बाकीचे जे गोष्टी आल्यात, आज हे निवडणुकी करतात दिलेल्या मतदारांना गाजर आहे. मग एवढे वर्ष आपण कुठे होतात? आणि आज जे शिवसेना आणि भाजपवाले एकमेकाच्या गळ्यात गळे घालून चाललेत, 4 महिन्यापूर्वी हे धनुष्यवाले कमळ कसं तुटेल आणि कमळवाले धनुष्याचा बाण कसा लागणार नाही याचा प्रयत्न करत होते. 4 महिन्यामध्ये आपल्यामध्ये कुठलं असं मनोमिलन झालं? कारण काय आहे की हे दोन्ही बोके आहेत, हे सत्तेचा गोळा बळकावण्याकरता एक आलेले आहेत. पण आजही जिथे शिवसेनेचा उमेदवार उभे आहे तिथं कमळाताई अजूनही नाराज आहे आणि जिथं कमळाताई उभी आहे
तिथे शिवसेनेचा बाण कमळामध्ये कसा घुसेल याची व्यवस्था शिवसेनेचे बंडखोर करतात. एका बाजूला घड्याळाचे ठोके तर बंदच पडलेले आहेत, दुसऱ्या बाजूला काँग्रेसचं अस्तित्व संपलेलं आहे. अशा वेळेला इथल्या जनतेला एक आणि एक पर्याय आहे शेतकरी कामगार पक्ष. मित्रांनो, मी आपल्याला एकच विचारू इच्छितो, प्रचार माध्यमांमध्ये फिरणारे आणि इंटरनॅशनल टुरिस्टर, मी त्यांना नवीनच पदवी देतो, इंटरनॅशनल टुरिस्टर नरेंद्र मोदी, त्यांचे 6 मुख्यमंत्री, 30 मंत्री आणि 100 खासदार हे एका बाजूला होते, तर विरुद्ध इन्कम टॅक्समध्ये राजीनामा दिलेला एक सर्वसामान्य सरकारी अधिकारी, त्यासोबत 6 ते 7 लोक रिक्षावाले, 5-6 पत्रकार, 3-4 वकील, 10 ते 12 गृहिणी, एवढ्या फौजेनं नरेंद्र मोदींचा पराभव केला. कारण जनशक्ती त्यांच्या सोबत होती. जर जनशक्ती आपल्या सोबत असेल तर धनशक्तीचा आपण सहज पराभव करू शकतो. दिल्लीमध्ये जे आपने केलं ते नवी मुंबईमध्ये शेकाप सहज करू शकतो. म्हणून आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे, आपले उमेदवार गरीब आहेत, भले त्यांच्याकडे पैसे द्यायला ताकद नसेल, पण पुढची 5 वर्ष आपली सेवा करायचं अभिवचन शेतकरी कामगार पक्षच देऊ शकतो. आणि आज शेतकरी कामगार पक्षाची सत्ता नसेल, आमचे मंत्री नसतील, आमचे मुख्यमंत्री नसतील, पण ह्या सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर घेऊन जनतेचे प्रश्न सोडवायची ताकद केवळ शेतकरी कामगार पक्षामध्ये आहे. त्यामुळे येणाऱ्या 22 तारखेला आपण शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करायचे, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. आणि त्या स्लॉग ओव्हर सुरू झालेले आहेत, त्यामुळे मी आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे 2 शब्द सुरू करावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि आमच्या शेतकरी पक्षाचे सर्व समारोह आदरणीय आमच्या सभेचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विवेकजी पाटील साहेब यांना नमस्कार घालून आणि आपल्या बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार. मला भाषण करता येत नाही, तरी मी तुमच्याकडे तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. मी अगोदर कुठे होते, 20 वर्षाचं काम केलं हे पण तुम्हाला माहीत आहे. आज आमच्या डोक्यावर हात ठेवलेले आहे तर शेतकरी कामगार पक्षाने. याच्यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन या पक्षाला निवडून आणायचं आहे आणि या सर्व पक्षांना दाखवायचं आहे काय आज हा सामान्य पक्ष, गरीब पक्ष, या गरिबांना कसं बघणार आहे ते दाखवायचं आहे. महानगरपालिकेमध्ये जे काय आम्हाला समित्या आहेत ते आजपर्यंत आपल्या गोरगरीब महिलांजवळ पोचलेलं नाहीये. मी भरपूर प्रयत्न केलेले आहेत. महानगरपालिकेमधून मी विविध शिवणकलाचे प्रशिक्षण करून घेतलेत, त्यांना सर्टिफिकेट वगैरे घेऊन दिले, लघु उद्योग करून घेतला, त्याच्यामध्ये मेणबत्त्या, अगरबत्ती, साडी ड्रायक्लिंग हे सर्व काही बनवून दिलं मी. आणि आज तळागाळात महिलांमध्ये मी जाते, घरोघरी जाते. आज घरोघरी परिस्थिती अशी आहे काय त्यांना 2 टायमाचं जेवण सुद्धा भेटत नाही. आज एक कमवणार आहे आणि 6 माणसं खाणार आहे, तरीही या एवढे नगरसेवक झाले, कधीही त्यांनी आपल्या गोरगरीब महिलांकडे लक्ष दिलं नाही. फेवर ब्लॉक बसवतात, फेवर ब्लॉक बसवल्यानंतर ते काय आम्ही चाटून खाणार आहोत, आमचा त्याच्यावर पोट भरणार आहे का? नाही. पण आज मी आज तुमच्यासाठी, मला नगरसेवक लढवायची नाही होती, पण आज मी गोरगरीब महिलांसाठी झटत आहे आणि याच्या पुढे पण झटणार आहे.
ह्याच्यासाठी मी तुमच्यासाठी मी ही सेवक लढवत आहे. तर याच्यामध्ये तुम्ही मला सहकार्य करावं. 22 तारखेला सर्वांनी बरोबर 7 नंबर माझा बॅटच्या समोर बटन दाबवा आणि मला बहुमताने विजय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, नमस्कार. शिवाजी महाराजांना वंदन करून आणि श्री गणरायाचं स्मरण करून मी 2 शब्द बोलत आहे. आपल्या नवी मुंबईचे सर्व विवेक पाटील साहेब आणि सर्व मान्यवर आणि इथे जमलेल्या बंधू भगिनींनो, तुम्ही मला महानगरपालिकेमध्ये उभं राहण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने मला जे उमेदवारीचं पद दिलं त्यासाठी मी त्यांचे खूप आभारी आहे. आणि वार्ड क्रमांक 87 मधून मी उभी आहे. तर मला ही संधी दिली आहे त्याबद्दल मी त्या सगळ्यांची आभारी आहे आणि त्या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करेन. आणि आपला शेतकरी कामगार पक्ष म्हणजे थोडक्यात सांगायचं तर कष्टकरी कामगारांचा पक्ष आणि अन्यायाविरुद्ध लढणारा पक्ष आहे. त्यामुळे कृपा करून तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्या आणि यावेळी मला निवडून आणा. आणि अशी मी तुम्हाला वचन देत आहे की मी तुम्हाला पुढे तुम्ही माझ्या घरी कधी याल, रात्री सकाळी कधी येऊ शकता, दिवसा मी माझं दार कधी तुमच्यासाठी उघडं आहे. आणि मी तुम्हाला वचन देते की तुम्हाला कधीही साथ मी तुमची सोडणार नाही. आणि आपले आपला सोसायटीने या प्रभागाचा मेन प्रश्न आहे तो कचऱ्याचा. सगळ्या सोसायटीच्या बाहेर एवढा कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत, त्याच्याकडे तर महानगरपालिकेचं बिलकुल लक्ष नाही आहे. तर ते पहिल्यांदा मी कचऱ्यासाठी बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करेन. आणि फ्लेवर बॉक्सचे जे काम अर्धवट राहिलं आहे ते सगळ्या सोसायटीचं कंप्लीट करण्याचा मी प्रयत्न करेन. तसंच महिलांचं सबलीकरण आणि महिलांवर होणारा अत्याचार, चेन स्नेचिंगचे काही प्रॉब्लेम असो तर त्यासाठी आपण CCTV बसवण्याचे काम पुढे आपण निवडून दिल्यानंतर करणारच आहे. आणि मी सगळ्यांचे इथे आलेल्या मान्यवरांचे आभार मानून माझे हे 2 शब्द संपवत आहेत. आभारी आहे. धन्यवाद. निवडणूक 2015च्या या वार्ड क्रमांक 87 आणि 94 मधील जाहीर प्रचार सभेसाठी हजर असणारे शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी, आपल्या दोन्ही उमेदवार आणि जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, मी जरा जास्त फास्ट बोलतोय कारण 7 ते 8 मिनिटं शिल्लक राहिलेली आहे 10 वाजायला. पण दोन्ही उमेदवार आपल्या बोलत होत्या म्हणून त्यांना बोलण्याची संधी आपण दिली. ह्यात फरक शेतकरी कामगार पक्षामध्ये आणि इतर पक्षामध्ये आहे. इतर पक्षाचा कुठला मोठा लीडर आला असता तर पहिल्यांदा आता वेळ संपली, आता तुम्ही बोलू नका असं सांगितलं असतं. पण शेतकरी कामगार पक्षाने मात्र त्या दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी बोलण्याची संधी देऊन त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या कामकाजात सुद्धा त्यांना संपूर्णपणे अधिकार देऊन तुमची सेवा करण्याची संधी त्यांना द्या अशी विनंती मी या ठिकाणी आपल्याला करतोय. मला आश्चर्य वाटलं शेख भाभीचं भाषण ऐकून, कारण आम्ही नवीन मुंबईमध्ये येतो, आम्ही चर्चा करतो. परवा दिवशी चर्चा झाली आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर, स्मार्ट सिटी. अरे इथं लोकांना जेवायला मिळत नाही, कसली आली तुमची स्मार्ट सिटी. शेतकरी कामगार पक्ष हे पहिलं काम करणार की महानगरपालिकेचा सत्तेचा उपयोग राज्य आणि केंद्र सरकारच्या ज्या सगळ्या योजना या तुमच्या घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी या आमच्या दोघींना निवडून द्या असं विनंती करण्यासाठी मी आपल्याला उभा आहे. आम्हाला स्मार्ट सिटी नको, अरे पहिलं पोटाला द्या, पहिलं अन्न द्या, पहिलं आमच्या मुलांना शिकायला संधी द्या, आम्हाला आमच्या हाताला काम द्या. आम्ही मेहनत करायला तयार आहोत, आम्ही कष्ट करायला तयार आहोत. आम्हाला फुकट खायचं नाही. गरीब माणसं कधी फुकट खायला मागत नाही. आमची घाम गाळण्याची तयारी आहे, आमची कष्ट करण्याची तयारी आहे. आम्ही फक्त मागतो ते आमच्या हाताला काम आणि कामाच्या मोबदल्यात दाम ही भूमिका घेऊन शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी निवडणुकीमध्ये आलेला आहे. या ठिकाणी शेख दिदी बोलल्या, या ठिकाणी प्रशांती मांढरे बोलल्या. काय मांडलं त्यांनी, काय मांडलं? आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरामध्ये तुम्ही हेलिकॉप्टरने याल,
तुम्ही अजून काय काय कराल, पण ह्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष पहिलं काम काय करेल तर तुमच्या मुलांना चांगल्या शाळेतलं शिक्षण, तुमच्या हाताला काम देण्याचं काम निश्चितपणे करणार आहोत. या ठिकाणी सार्वजनिक शौचालय नाही, काय करायचं तुमच्या 1650 कोटीच्या बजेटचं? ज्या सर्वसामान्य माणसाला पाहिजेत त्या सुविधा जर या ठिकाणी मिळत नसतील तर शेतकरी कामगार पक्ष स्वस्त बसणार नाही आणि महानगरपालिकेला स्वस्त बसू देणार नाही, हे सांगण्यासाठी आम्ही आलो. शेतकरी कामगार पक्ष संघर्षातनं काम करणारा पक्ष आहे. या ठिकाणी आमचे नगरसेवक किती निवडून देतात लोक, जनतेवर आम्ही सोडून दिलेले आहे, पण जनता आमच्या पाठीशी राहील ही 100% गॅरंटी आम्हाला आहे. पण जे काय नगरसेवक निवडून येतील त्यांना घेऊन आणि तुम्हा जनतेला घेऊन या महानगरपालिकेची सारी फळं आता जे कोणी खातात त्यांच्या तोंडातनं हिसकवून तुमच्या घरापर्यंत आणल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आजच्या या सभेच्या माध्यमातून मी आपल्याला देतोय. यासाठी शेतकरी कामगार पक्ष निवडणूक लढवतोय, यासाठी शेतकरी कामगार पक्षाने हा पुढाकार घेतलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी काय केलं जाते, निवडणुका तर गेली 35 वर्ष मीही पाहतोय, मी आयुष्यात 7-8 निवडणुका लढवल्या, पण तरुण मुलांना दारू प्यायला पैसे देऊन त्यांना व्यसनाधीन करण्याचा जे प्रकार इथले जे राजकीय पक्षाने केलेलं आहे त्यांना खड्यासारखं दूर ठेवण्याचं काम या मतदार बंधू भगिनींनी केलं पाहिजे, अशी विनंती या निमित्ताने मी आपल्याला करतोय. प्रशांती मांढरे बोलल्या की आमच्या सोसायटीच्या बाजूला फार मोठी घाण आहे. तुमच्या सोसायटीची घाण काढायचीच आहे, पण महानगरपालिकेतली पण घाण काढायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला आम्ही ह्या ठिकाणी उभ्या केलेल्या आहे. तुम्ही सांगितलं फ्लेवर ब्लॉक बसवायचे आहेत, तिकडे सांगतात फ्लेवर ब्लॉक काय आम्हाला ताटायचे आहेत. खरं काम हे आहे की विकास झाला पाहिजे, पण विकास होत असताना, भूमीचा विकास होत असताना, या ठिकाणी मोठे रस्ते होत असताना, या रस्त्यावर मरकुरी लाईट लागत असताना, या ठिकाणी चांगले फ्लोअर ब्लॉक बसत असताना, चांगले फुटपाथ बनत असताना, चांगल्या सोयी होत असताना या माणसांचा पण विकास झाला पाहिजे. ही भूमिका फक्त शेतकरी कामगार पक्ष, या माणसांचा, इथं राहणाऱ्या जनतेचा पहिल्यांदा विकास झाला. ह्यांचाच विकास नसले झाले तर तुमचे रस्ते काय चाटायचे लागले, तुम्ही म्हणाला तसं फ्लोअर ब्लॉक काय चाटायचे लागलेत. तर ह्या गोष्टींचा विचार हा शेतकरी कामगार पक्षात करू शकतो, कारण शेतकरी कामगार पक्ष डाव्या विचाराचा आहे, सर्वसामान्य माणसाचा विचार करणारा आहे. या सगळ्या ह्याच्यात आमचे चार्टर्ड अकाउंटंट या ठिकाणी बसलेत, त्यांना गेली महिनाभर मी त्याला 15 दिवस अभ्यास करायला सांगितलं. आम्ही बोलताना असे बोलत हवेत बोलत नाहीत, आम्ही अभ्यास केला. गेल्या 10 वर्षाचे बजेट अभ्यास करायला सांगितले, त्या बजेटमध्ये कशासाठी तरतुदी केल्या ह्याचा अभ्यास करायला सांगितल्या. गरिबांसाठी तरतुदी केल्या पण खर्च केलाच नाही. गरिबांसाठी तरतुदी करून, त्यांच्या योजनेसाठी तरतुदी करून खर्च न करणाऱ्यांना मत मागण्याचा अधिकार नाही, हे या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही लोकांना सांगायला पाहिजे, अशी माझी या निमित्तानं आपल्याला निश्चितपणे विनंती आहे. आणि म्हणून विनंती करेन की या निवडणुकीमध्ये शेख बिबींच्या बाबतीमध्ये मी ऐकत होतो का त्या प्रचाराला गेल्यानंतर मतदार त्यांना घरात बसवत होतं, त्यांना चहा पाजत होतं, आरती करत होते आणि वरती 15-20 रुपये 25 रुपये देणगी देत होते, बाबा निवडणुकीसाठी खर्च करत. या सगळ्या स्वार्थी जगामध्ये, जंगलवादी प्रवृत्तीमध्ये असेही कोणी कार्यकर्ते आहे की लोक त्यांना स्वतःहून पैसे देतात आणि आमच्या विरुद्धच्या उमेदवारांना मतदारांना पैसे द्यायला लागतात. हा फरक शेतकरी कामगार पक्ष आणि इतर पक्षामध्ये. या ठिकाणी आमच्या प्रशांती मांढरे बसलेले आहेत, त्यांचे सासरे म्हणजे ससूर काय म्हणतो तुम्ही, सासरेत ना, सासरे हे अण्णासाहेब पाटलांच्या सोबत काम केलेले आहेत. अरे अण्णासाहेब पाटलाने उभी हयातभर जो कष्टकरी आहे, जो दुष्काळी भागातनं या ठिकाणी आला, माथाडीचं काम करायला लागला, डोक्यावर ओझी वाहायला लागला, त्या डोक्यावर ओझी वाहणाऱ्या सर्वसामान्य माथाडी कामगाराला त्याचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी ज्या अण्णासाहेब पाटलांनी काम केलं, त्यांच्या सोबत काम करणाऱ्या प्रशांती मांढरे यांचे सासरे आहेत आणि तो वैचारिक वारसा आहे. हे मी अशासाठी सांगतो की वैचारिक वारसा तुम्हाला कसला असला पाहिजे, काम करण्याचा असला पाहिजे. काय करणार आहेत आता, काय यांची पोरं सांगणार, माझा बाबा नगरसेवक झाला, 500 स्क्वेअर फुटाच्या घरात ना आम्ही 1500 स्क्वेअर फुटच्या घरामध्ये राहायला गेलो आणि मग बिना मेहनतीचा पैसा आला की मग व्यसनाधीनता आणि इतर बाकी सगळ्या गोष्टी येतात.
हा वारसा आमच्याकडे नाही. अण्णासाहेब पाटलांचा वारसा घेऊन या ठिकाणी प्रशांती मांढरे आपल्या ठिकाणी काम करायला मागतात, आपली सेवा मागतात. उभी हयात ज्यांनी कष्टकऱ्यांसाठी घालवली, उभी हयात ज्यांनी मेहनत करण्यासाठी घालवली, उभी हयात ज्यांच्याकडे दुर्लक्षित होते अशा माथाडी कामगारांसाठी त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी घातले, ते अण्णासाहेब पाटलांच्या सोबत काम करणारे त्यांचे सासरे आहेत. आणि अशा प्रकारे काहीतरी वारसा असणाऱ्या आणि काहीतरी प्रेम असणाऱ्या अशा दोन उमेदवार आमच्या आहेत. या दोन्ही उमेदवारांची निशाणी जी बॅट आहे, या बॅट समोरील बटन मतदान केंद्रामध्ये 22 तारखेला जाऊन दाबून त्यांना निवडून देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे माईक बंद करूया आपण.